नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल योजनावाल्यावर. MSRTC म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाद्वारे म्हणजे लाल परी जिला आपण प्रेमाने म्हणतो, त्यामध्ये जर आता तुम्हाला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला हे NCMC कार्ड असणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्या महिला मोफतमध्ये प्रवास करत होतात त्यांना सुद्धा हे कार्ड बनवावं लागेल. तर या कार्डला ऑनलाईन कसा अर्ज करायचा, अर्ज प्रक्रिया काय आहे, कागदपत्र कुठून लागेल, कशा पद्धतीने हे कार्ड बनवलं जातं, यासाठी किती पैसे भरावे लागतील याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा. सोबतच व्हिडिओला लाईक नसेल केले तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण महाराष्ट्राच्या तमाम योजना मी या युट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. या प्रकारे तुम्हाला जो GR दिसत असेल, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजे MSRTC. तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची दिलेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी 2026 पासून महाराष्ट्र राज्य व परिवहन मंडळाच्या म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवीन पाठ उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. आता या कार्डने काय होईल का, तुमचं जे आहे ऑनलाईन पेमेंटकडे गव्हर्नमेंट जास्त फोकस करत आहे आणि जे डिजिटल करन्सी आहे त्याच्यावर जास्त फोकस करताय, जेणेकरून जो कॅशवाला व्यवहार आहे तो कमी करता येईल. या कार्डद्वारे तुम्ही ऑनलाईन ऑटोमॅटिकली तुमचं पेमेंट होऊन जाईल. तसं तुम्ही फोनपे वगैरे तर आता बसमध्ये पेमेंट करू शकता, पण जे हे NCMC कार्ड आहे ते तुमचं क्रेडिट कार्डसारखं असते, ATM सारखं असते, पण ते जसं तुम्ही त्या मशीनमध्ये स्वाईप केलं जाईल तसंच तुमची जे हे तिकीट फाटलं जाईल आणि जे तुमचे चार्जेस आहेत ते तुमच्यावाल्या त्या कार्डमधून कट करण्यात येईल. तर काही या प्रकारचं हे NCMC कार्ड असणार आहे. तर आता हे नेमकं NCMC कार्ड मिळणार कोणाला आहे, तर त्याला तुम्हाला ते सांगतो. तर NCMC कार्ड जे आहे मिळणार आहे विद्यार्थ्यांना जे कॉलेज किंवा शाळेमध्ये शिक्षण घेत आहे, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व महिला जे ज्येष्ठ नागरिक आहे ज्यांना 65 वर्षाच्या वयानंतर अर्ध्या तिकिटीचा जो आहे लाभ दिला जातो महिलांना. तर महिला व जे आहे त्यांना तिकीटच नाही आहे, परंतु त्यांनासुद्धा हे कार्ड काढावं लागेल. दिव्यांग व्यक्ती जे अपंग आहेत त्यांना पत्रकार व पुरस्कारार्थी म्हणजे स्वातंत्र्य सैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, राज्यस्तरीय जे पुरस्कार विजेता आहे त्यांनासुद्धा हे कार्ड काढावं लागेल. आता हे कार्ड कसं काढायचं, कुठे काढायचं हे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण आणखी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर आता ह्या कार्ड काढायला तुम्हाला किती खर्च येईल, तर बघा, जेव्हा सर्वप्रथम तुम्ही नवीन कार्ड काढसाल तर तुम्हाला 199 रुपये GST सोबत द्यावं लागेल. आणि ज्यानंतर तुमचं जेव्हा कार्ड जे राहील त्याचं ते व्हॅलिडिटी राहील आणि ते एक्सपायर झाल्यानंतर तुम्हाला जुनं कार्ड जमा करून 149 रुपयामध्ये नवीन कार्ड काढावं लागेल. या वॉलेटमध्ये तुम्हाला कमीत कमी 100 रुपयाचं रिचार्ज जे आहे ठेवावं लागेल आणि तुम्ही एका वेळेस 50 रुपये किंवा 50 रुपयाच्या वरतीच रिचार्ज करावं लागेल. 50 रुपयाच्या खाली तुम्ही रिचार्ज करू शकणार नाही. त्यानंतर रिचार्ज सुविधा कुठून राहील, तर ETM मशीन, जे अधिकृत संकेतस्थळ आहे, वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंट. जे एजंट राहील ते तुम्हाला जे आहे बस स्टँडवर आपल्याला मिळून जाईल, तिथूनच तुम्ही याचं रिचार्ज जे आहे करू शकता. आता याचा ऑनलाईन अप्लाय वगैरे कसं करायचं, याचं डॉक्युमेंट्स वगैरे काय आहे, चला आपण त्याची माहिती घेऊया. तर या लेखची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. हिंदीमध्ये लेख आहे, पूर्ण डिटेलमध्ये यामध्ये देण्यात आलेला आहे. आपल्याला इतकं काही करायचं नाही, आपल्याला जे महत्त्वाचं आहे मी तुम्हाला ते सांगतो. तर याचा तुम्हाला काय लाभ मिळणार आहे ते बघूया. कॅशलेस आणि डिजिटल प्रवासाला जे आहे प्रोत्साहन दिले जाते. या कार्डद्वारे फक्त बसच नाही तर तुम्ही मेट्रो, जसं पुणे मुंबईला मेट्रो असते, त्यानंतर बस झालं, रेल्वे झालं, इत्यादीची सुद्धा तिकिटे जे आहे काढू शकता. त्यानंतर डिजिटल पेमेंट तर तुम्ही करसालच, तुम्हाला कॅशबॅकसुद्धा यावर मिळणार आहे आणि तुम्हाला आता तिकिटांसाठी लांब प्रतीक्षा करण्याची म्हणजे गरज राहणार नाही. तुमचं जे कार्ड आहे ते डायरेक्ट ते आपलं जे तिकीट काढण्याची जी कंडक्टरजवळ जे मशीन असते त्याच्यावर स्वाईप केलं जाईल किंवा त्याचं जे QR वगैरे येईल त्यावर असं दाखवण्यात येईल आणि त्यानंतर तुमच्या कार्डमधूनच ऑटोमॅटिक पैसे कटेल. तर तुम्हाला पैसे द्यायची गरज राहणार नाही आणि डिजिटली पेमेंट होईल आणि तिकीटसुद्धा लवकर कापण्यात येईल. तर आता यासाठी कागदपत्र कोणतं लागतील, तर तुम्हाला कागदपत्र सांगतो. प्रत्येकाकडे आधार कार्ड असलंच पाहिजे. आधार कार्ड हे मॅन्डेटरी आहे. त्यानंतर वरिष्ठ नागरिकांना ओळखपत्र लागेल, ज्यामध्ये त्यांचं वय 65 किंवा 60ची जे वयोमर्यादा आहे त्याच्या वरतच असलं पाहिजे. जे दिव्यांग आहे म्हणजे अपंग आहे त्यांना मात्र UID कार्ड, जे त्यांना अपंग प्रमाणपत्र असतं ते त्यांना द्यावं लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचंवालं एक सातत्य प्रमाणपत्र, ज्याला बोनाफाईड सर्टिफिकेट वगैरे सुद्धा म्हणतो, ते द्यावं लागेल. आणि बाकीचे ज्या महिला वगैरे आहे त्यांनासुद्धा फक्त आधार कार्ड त्यांचा लागणार आहे. तर आता हे ऑनलाईन अर्ज कसा करायचा
जे आहे NCMC कार्डसाठी. तर बघा ऑनलाईन कार्ड जे अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया अद्याप लागू केलेली नाही आहे. फक्त ऑफलाईन माध्यमातूनच तुम्ही अर्ज करू शकता आणि जो आहे अर्ज MSRTCच्या जे आहे बस डेपोवरून तुम्हाला करता येईल. तर बस डेपोमध्ये तुम्हाला जायचं आहे. तर बघा इथे तुम्हाला स्टेप्स दिलेले आहे. सगळ्यात आधी तुम्हाला MSRTCच्या बस डेपोला भेट द्यायची आहे. त्यानंतर तिथं तुम्हाला NCMC कार्डचा एक फॉर्म देण्यात येईल. त्या फॉर्मची PDF मी या व्हिडिओमध्ये इथे दिलेली या वेबसाईटवर तुम्हाला तिथे त्या फॉर्मची लिंकसुद्धा मिळून जाईल. तर तो तुम्हाला फॉर्म डाउनलोड करायचा आहे. त्याचं प्रिंटआउट घेऊन त्यामध्ये पूर्ण माहिती भरायची आहे. तुमचं आधार कार्ड, जर विद्यार्थी असेल तर आधार कार्ड आणि बोनाफाईड, वरिष्ठ नागरिक असेल तर तुमचं जे प्रमाणपत्र आहे, वरिष्ठ नागरिकाचं प्रमाणपत्र आणि ते आधार कार्ड लावावं लागेल. महिला असेल तर महिलेला फक्त आधार कार्ड लावायचं आहे. ते सर्व डॉक्युमेंट्स लावून तुम्हाला त्या अर्जामध्ये पूर्ण माहिती भरायची आहे आणि माहिती भरल्यानंतर बस डेपोमध्ये तुम्हाला ते जमा करायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीनं पोर्टलवर माहिती भरण्यात येईल, कागदपत्रांची पडताळणी होईल आणि त्यानंतर तुम्हाला NCMC कार्ड देण्यात येईल आणि त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 100 रुपयापेक्षा जास्त रिचार्जसुद्धा मिळून जाईल. तर तुम्हाला काही ह्या प्रकारे महत्त्वाच्या लिंक्समध्ये तुम्हाला दिसून जाईल. ऑफिशियल वेबसाईट जे आहे PDF फॉर्म वगैरे तुम्हाला इथे मिळून जाईल. तर तुम्ही इथून ते डाउनलोडसुद्धा करू शकता. तर काही या पद्धतीने MCMC कार्ड आता सगळ्यांना बनवणे गरजेचं झालेलं आहे. जर तुम्हाला अर्ध्या तिकिटीचा किंवा जे MSRTCच्या लाभ असतो बस म्हणजे आपल्या जे यात्रा करता तुम्ही एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाताना, एका गावावरून दुसऱ्या गावावर जाताना जे तुम्ही बस वापरता त्यामध्ये जर तुम्हाला अर्धं भाडं पाहिजे असेल, अर्धा तिकिटीचा खर्च पाहिजे असेल, अर्धी तिकीट भरायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हे कार्ड खूप जास्त गरजेचं आहे. मी काही या प्रकारचे व्हिडिओ कधी बनवत नसतो, सुरुवात आत्ता केलेली आहे तर त्याला मला माफ करा, पण मी पूर्ण पद्धतशीरपणे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.